नमस्कार मित्र हो. श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे किंवा ग्रंथाचे पारायण कसे करावे आणि याचे आपल्याला कोणते फायदे होतात याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. माझे पारायण मी कसे पूर्ण केले याचाही अनुभव मी आपणास सांगणार आहे. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हे पारायण आपल्याला करता येते. फक्त आपली या स्वामी समर्थ राजांवर श्रद्धा हवी, विश्वास हवा आणि कुठलंही काम तडीस नेण्यासाठी स्वामींना मनापासून नम्रतापूर्वक आपण जर विनंती केली तर निश्चितच आपले जे काम आहे ते पूर्ण होते. तर स्वामी भक्तो, ही आहे श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी. ग्रंथ आहे. अतिशय सोप्या ओव्या आहेत आणि हे पारायण तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या ग्रंथाचं तुम्ही जर पारायण केलं तर या पारायणातून तुम्हाला नक्कीच तुमच्या अध्यात्माची प्रगती होईलच, पण तुमच्या जीवनामध्ये सुद्धा असे वेगवेगळे अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत. हे पारायण अतिशय आपल्या जीवनाला वळण देणारं आणि बदल घडवणारं असे हे या ग्रंथाचे पारायण केल्यास आपल्याला अनुभवास येतं. हे पारायण अतिशय सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. या पारायणामध्ये फक्त अटी काय आहेत किंवा नियम काय आहेत तर आपण शुद्ध भावनेने आणि मांसाहार न करता मात्र हे पारायण आपण करायचे आहे. आता ज्यांच्या घरी मांसाहार होतच नाही ते अगदी ही सेवा नियमाने पार करतीलच, पण ज्यांच्याकडे मांसाहार होत असेल तर त्यांनी काय करावे, इच्छा असून सुद्धा मग करता येत नाही तर काही हरकत नाही. ज्याच्या घरी इतरांना खायचं असेल तर खाऊ द्यावं. आपण मात्र जो संकल्प केलेला आहे त्याप्रमाणे मांसाहार टाळून या पोथीचे वाचन करावं. आता या पोथीचे वाचन करताना नियम काय आहेत की आपण हे पारायण करताना अगोदर आपली स्वतःची पोथी असावी. मी सुद्धा हे जे पोथी आहे, ही पुस्तक आहे ते मी ऑनलाईन मागवून घेतलं. आता सगळीकडे ह्या सेवा उपलब्ध आहेत, त्यामुळे आपण केव्हाही कधीही आपल्याला हवं तेव्हा आपण हे मागवू शकतो. मग आपली स्वतःची पोथी असावी आणि ही पोथी आपली स्वतःची असेल तर उत्तम प्रकारे आपल्याला आपल्या वेळेनुसार आपल्याला हे व्रत करता येतं. या संकल्पापूर्वी आपल्याला काय करायचं आहे की आपली स्वतःची पोथी घ्यावी. आता हे निश्चित वेळ ठरवावी, सकाळी किंवा संध्याकाळी. आता नोकरी वगैरे करणारे लोक असतील त्यांच्या वेळेनुसार त्याने ठरवावं. मग सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ते वाचन करू शकता. पहिल्यांदा आपली पोथी असेल तर ती आपल्या पाटावर ठेवावी, त्याचे पूजन करावं. नेहमी काय आपल्या घरामध्ये सकाळी उठल्यावर पूजा होतेच, कुठल्या घरात आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा होत नाही असं कधी होतच नाही. त्यामुळे मुद्दाम म्हणून काही सांगण्याची गरज नाही की तुमची रोजची पूजा करा किंवा काय, तर पूजा ही होतच असते. पण आवर्जून आपल्याकडे जी ही पोथी असेल ती पोथी पाटावर ठेवून तिच्या पिवळ्या फुलाने म्हणा किंवा जे तुमच्याकडे जी फुलं असतील उपलब्ध त्यानुसार तुम्ही त्या पोथीची पूजा करा. निरांजन दाखवा, अगरबत्ती दाखवा आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. आणि त्यानंतर तुम्ही हातात थोडं पळीने पाणी घ्या, अक्षता, हळदी, कुंकू, फूल घ्या आणि तुम्ही ज्या दिवसापासून ही पोथी वाचन करत असाल, जर तुम्ही ह्या पोथीचं वाचन जर तुम्ही गुरुवारी केलं तर उत्तमच.
शुक्रवारी केलं तरीही चालणार आहे. आणि तुम्हाला वाटेल तो दिवस तुम्ही करू शकता. मुख्य म्हणजे इच्छा होणं ही फार महत्त्वाची आहे. तर तुम्हाला जो दिवस वाटेल त्या दिवशी तुम्ही अगदी संकल्प करू शकता. मग तुम्ही काय करायचं, पळीने पाणी घ्यायचं आणि आपली जी काही इच्छा असेल किंवा काही तुमचं काम असेल ते व्हावं म्हणून ते बोलून दाखवायचं. आपलं नाव घ्यायचं, आपलं गोत्र घ्यायचं, ते बोलायचं आणि स्वामी महाराजांना विनंती करायची की मी असं असं हे सारामृताचं पारायण करीत आहे, तरी ते माझं हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे आणि जी काही मी तुमची सेवा करेन ती तुमच्या चरणी रुजू होऊ दे. अनेक अडचणी मला येतील, अनेक चुका माझ्याकडून घडतील, पण आई जशी आपल्या बालकाची किंवा चूक असेल ती सुधारते किंवा गोड मानून घेते, तशी तू माझी ही सेवासुद्धा तू चुकांसह तुझ्या चरणी अर्पण करून घे, असं स्वामी महाराजांना आपण विनंती करायची. आणि त्यानंतर तुम्ही आपला संकल्प सोडायचा आणि तुम्ही तुमच्या पूजेला किंवा तुमच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची आहे. आता तुम्ही हे ग्रंथवाचन करणार आहात ते किती दिवस करणार आहात? 7 दिवस करणार आहात किंवा तुम्ही 7 पारायण करणार आहात किंवा आजचा 1 दिवस करणार, ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते संकल्प करतानाच म्हणायचं आहे. मी ह्या स्वामी चरित्र सारामृताची सलग 108 पारायणं केली. पण काही घरांमध्ये आता समजा अडचण असेल, सोयर सुतक असतं किंवा मासिक पाळी धर्म असतो, तो पाळलाच पाहिजे. मग त्यावेळेचं आपण दिवस सोडून द्यायचं आहे किंवा बाहेरगावी गेलो काही निमित्ताने तर तो दिवस सोडायचा. आणि म्हणून आपण संकल्प करताना मी अखंड करत आहे असं नाही म्हणायचं. तर आपण काय म्हणायचं, 108 पारायणं मी करणार आहे किंवा 7 पारायणं करणार आहे किंवा 21 पारायणं करणार आहे, 51 जे तुम्ही म्हणाल ती, असं आपण म्हणायचं. पण अखंड न म्हणता फक्त तुम्ही ती संख्या म्हणायची आहे. म्हणजे आपल्या पारायणामध्ये एखाद्या वेळेला काही आपल्या घरगुती कारणास्तव आपण बाहेरगावी गेलो, अडचण आली, सोयर सुतक हे सगळं बघून आपल्या ठरवलेल्या त्या संकल्पाप्रमाणे आपण ती पारायणं पूर्ण करायची आहेत. मी सुद्धा अशी माझी ही 108 पारायणं सलगपणे पूर्ण केली. पण त्यावेळेला मी काही माझी अमुकच इच्छा आहे किंवा मला अमुकच काही हवं आहे असं मी काहीही मनामध्ये धरलेलं नाही. माझी इच्छा झाली आणि मी ती केली. आता ही इच्छा होणंसुद्धा ह्या महाराजांचीच कृपा असते, त्याशिवाय कुठली इच्छा आपल्याला होऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे 108 पारायणं मी सलग अगदी स्वामींच्या सेवेमध्ये पूर्णपणे चांगल्या प्रकारे पूर्ण केलेली आहे. आणि त्यामुळं मला अतिशय चांगले अनुभव या सेवेचा आलेले आहे. आणि मलासुद्धा वाटलं की आपला हा अनुभव जो आहे तो इतरांना सांगावा, त्यांनीही अशी सेवा करावी आणि आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात काहीतरी चांगलं काम करून त्यांची काही अडलेली नडलेली कामं असतील तर त्यांनी ती पूर्ण करावी, असा हेतू माझा. म्हणून आज मला वाटलं की आपल्याही या मित्रमंडळींना, स्वामींच्या भक्तांना या सेवेविषयी थोडक्यात सांगावं. आणि खरंच ही जर तुम्ही सेवा जर तुमच्या वेळेनुसार जर केलीत तर खरंच तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मला अतिशय उत्तम ह्याचं अनुभव आलेला आहे. चांगल्या प्रकारे अडलेली कामं मार्गस्थ झाली. फक्त आपलं सातत्य पाहिजे त्या कामाकडे किंवा ते काम पूर्ण करण्यास आपले प्रयत्न केले पाहिजेत. आपले प्रयत्न कुठे कमी पडता कामा नये. काय प्रत्यक्ष कोणीही देव आपलं येऊन काम करू शकत नाही, ते आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे त्याच्यात सातत्य आणि प्रयत्न हे फार महत्त्वाचे असतात. आणि अशा प्रकारे तुम्ही जर निष्ठेने, विश्वासाने, श्रद्धेने जर हे पारायण केले तर निश्चितच तुम्हाला या पारायणाचा, या पोथी वाचनाचा, या सारामृत पोथीचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि मित्रांनो, म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की एकदा तरी तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा किंवा याचे पठण करून पहा. तुम्हाला निश्चितच याचा अनुभव येईल. आणि आपण एकदा याचं पठण करायला लागलो किंवा आपण हे वाचायला लागलो की आपल्याला त्याची इतकी गोडी लागते, म्हणजे इतकं त्याच्यामध्ये गोडवा आहे किंवा त्या ओव्यांमध्ये इतकं आपण एकरूप होऊन जातो की आपल्याला भानच राहत नाही. आणि ती सेवा एकदा आपली सुरू झाली की आपल्याला वाटतं की दुसऱ्या दिवशीची आपण सेवा कधी पूर्ण करतो, कधी दिवस उजाडतो, कधी आपली ठरलेली वेळ येते, याची आपण वाट पाहतो. म्हणजे इतकं त्याचं आपल्याला म्हणजे एक प्रकारे गोडी निर्माण होते, आपल्याला त्याचा नादच लागतो असं म्हणायला काही हरकत
नाही. म्हणजे इतकं सामर्थ्य या स्वामींच्या सेवेत आहे, तर निश्चितच तुम्ही या सामर्थ्यशाली अशी ही जी पोथी आहे श्री स्वामी चरित्र सारामृत, हिचं तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये संकल्पयुक्त वाचन करून तुमचं जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केलात, तर मलाही खूप माझा अनुभव तुम्हाला सांगण्याचा आनंद होईल आणि तुमच्यापर्यंत या पोथीची माहिती, या पोथीचा अनुभव पोहोचवावा ही माझी इच्छा होती. आणि म्हणून मी आज आपणास या माझ्या श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीच्या पारायणाचा अनुभव सांगितलेला आहे. अतिशय उत्तम अनुभव ह्या पोथीमुळे मला आलेला आहे. तर तुम्ही निश्चितच हा संकल्प करा. संकल्पापूर्वी स्वामी समर्थ 108 नामांचा जप करा आणि तुमची सेवा स्वामींच्या चरणी रुजू व्हावी म्हणून संकल्प करून तुम्ही हे संकल्पयुक्त पोथीचं वाचन करून तुमच्या जीवनाचं सार्थक करून घ्या. खरंच तुम्ही माझंही तुम्हाला जर म्हणणं आवडत असेल किंवा माझं म्हणणं जर तुम्हाला पटत असेल, तर नक्कीच तुम्ही या सेवेचा लाभ घ्याल आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणाल असं मला वाटते. आणि मी स्वामींना अशी विनंती करेन की स्वामी समर्थ राजानो, तुम्ही आपल्या भक्तांना अशी वेगवेगळ्या प्रकारे माहिती देण्याची मलाही बुद्धी द्या आणि माझे जे कोण मित्र आहेत किंवा स्वामी भक्त आहेत त्यांनाही माझ्याकडून माहिती मिळावी आणि त्यांनीही त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची सेवा करून बदल घडवून आणावा, यासाठी त्यांनाही प्रेरणा द्या. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.